विद्यार्थी मित्रांनो, मास्टर क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे लॅग्रांजस मीन व्हॅल्यू थेरम, जो की कॅल्क्युलसमधील एक इम्पॉर्टंट थेरम आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे काय की एक स्टेटमेंट दिलेलं आहे की फंक्शन कंटिन्युअस आहे एका क्लोज इंटरवलवरती, त्या ठिकाणी त्याचं डिफरन्शिएबल आहे ओपन इंटरवल ए बीवरती. तर त्या केसमध्ये आपल्याला एक सी पॉईंट मिळतो आहे की ज्या सी पॉईंटला फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ही एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस एशी इक्वल येते. ठीक आहे, तर हे जे आहे ते एक जनरलाइज्ड फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल एका स्पेशल केसची, जे की रोज थेरम म्हणून आपण ऑलरेडी पाहिलेले आहे. रोज थेरमचा थोडा जनरलाइज्ड फॉर्म जर पाहिला तर तो लॅग्रांजस मीन व्हॅल्यू थेरम आपल्याला मिळतो. आणि लॅग्रांजस मीन व्हॅल्यू थेरमचीच एक स्पेशल केस जे आहे ती रोज थेरम आहे. ते कशा पद्धतीने आपण या ठिकाणी थेरममध्ये पाहणार आहोत. फर्स्ट आपण स्टार्ट करूयात स्टेटमेंट समजून घेण्यापासून. स्टेटमेंट काय की इफ एफ ऑफ एक्स इज अ फंक्शन विच इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए बी, डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ए बी, देन देर एक्झिस्ट सी बिलॉंग्स टू ए बी ओपन इंटरवल ए बी सच दॅट एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. आता हे जे आहे ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी समजून घ्यायचे पहा. डायग्रामॅटिकली थोडक्यात आपण अंडरस्टँड करून घेऊया. या ठिकाणी एक फंक्शनचा ग्राफ आपण ड्रॉ करूयात. हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे, म्हणजे ए टू बी हा त्या ठिकाणी एक इंटरवल आपण घेतला. ह्या इंटरवलवरती फंक्शन ड्रॉ केलं. फंक्शन या ठिकाणी ए या पॉईंटला इथं व्हॅल्यू आहे, बी या पॉईंटला कुठंतरी ही व्हॅल्यू मिळते आणि या पद्धतीने फंक्शन ड्रॉ केलं. ठीक आहे, फंक्शन वेगवेगळ्या पद्धतीने ड्रॉ करतील. जे फंक्शन आहे त्या ठिकाणी दिलं असेल त्या पद्धतीने ते आपण ड्रॉ करणार आहोत. या पद्धतीने आपण जस्ट एक फंक्शन ड्रॉ करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये हा पॉईंट जो आहे तो एफ ऑफ ए या ठिकाणी मिळेल, हे एची इमेज एफ ऑफ ए. बी पॉईंट आहे त्या बी या पॉईंटची इमेज या ठिकाणी जी आहे ती एफ ऑफ बी मिळते. ठीक आहे, हा एफ ऑफ बी आहे. आता जर आपण हे पॉईंट दोन पॉईंट जोडले तर आपल्याला एक लाईन मिळते ए आणि ह्या पॉईंट आणि ह्या पॉईंटला जॉईन करणं. ह्या पॉईंटच्या कोऑर्डिनेट जर पाहिले तर ए एफ ऑफ ए हे पॉईंट्स असणार आहेत आणि या पॉईंटचे कोऑर्डिनेट जर पाहिले तर बी एफ ऑफ बी हे असणार आहेत. ठीक आहे, एक्स ॲक्सिसवरती बी, वाय ॲक्सिसवरती एफ ऑफ बी. ए एक्स ॲक्सिसवरती या ठिकाणी एफ ऑफ ए, वाय ॲक्सिसवरती ए एफ ऑफ ए, बी एफ ऑफ बी. ह्या पॉईंटला जॉईन केल्यानंतर आपल्याला लाईन मिळाली. ह्या लाईनचा स्लोप जर पाहिला तर लाईनचा स्लोप काय मिळतो तर एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एफ डॅश ऑफ सी आपल्याला तो एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस एशी इक्वल दाखवायचा आहे. म्हणजे काय तर आपल्याला एक पॉईंट सी मिळाला पाहिजे ह्या इंटरवलमध्ये कुठेतरी की ज्या पॉईंटला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला. ठीक आहे, म्हणजेच ह्या फंक्शनला स्लोप जो आपण ड्रॉ करणार आहे एका पॉईंट सीला, तर तो स्लोप आणि ह्या लाईनचा स्लोप इक्वल असला पाहिजे. मग आपल्याला पॉईंट्स मिळत आहेत का तर या ठिकाणी आपल्याला पॉईंट्स मिळतील या पद्धतीने की ज्या पॉईंट्सला स्लोप ड्रॉ केला एफ डॅश ऑफ सी, हा सी पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने मिळणार आहे की ज्याचा स्लोप आणि ह्या ठिकाणचा स्लोप जो आहे टँजंटचा स्लोप या ठिकाणी आणि हा लाईनचा स्लोप इक्वल आहे. तर हेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की कशा पद्धतीनं प्रूफ देता येईल. आता हा प्रूफ देत असताना आपण रोल्स थेरमचा स्टेटमेंटचा यूज करणार आहे. तो कशा पद्धतीने तर या ठिकाणी पहा. लेट एफ ऑफ एक्स इज अ फंक्शन विच इज कंटिन्युअस. फंक्शन कंटिन्युअस असणं अपेक्षित आहे आणि तेही क्लोज इंटरवल ए बीवरती, म्हणजे ए आणि बी पॉईंटला कंटिन्युअस असलं पाहिजे आणि ए आणि बीच्या मध्ये असणाऱ्या सगळ्या पॉईंट्सला कंटिन्युअस असलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट म्हणजे ते फंक्शन डिफरन्शिएबल असलं पाहिजे. ए आणि बी पॉईंटला नसेल तरी चालेल, परंतु त्या ए आणि बीच्या मध्ये असणाऱ्या सर्व पॉईंट्सला फंक्शन डिफरन्शिएबल असलं पाहिजे. ह्या दोन गोष्टी होत असतील तर आता ह्या दोन गोष्टी होत आहेत तर आपण एक फंक्शन न्यू फंक्शन डिफाईन करू शकतो जे कंटिन्युअस असेल, डिफरन्शिएबल असेल आणि त्याच्या एंड पॉईंट्सला ज्या व्हॅल्यूज आहेत एफ ऑफ बी आणि एफ ऑफ एला तर त्या इक्वल असतील. मग आपण एक फंक्शन घेऊयात. लेट अस डिफाईन
let us define a new function, say phi, such that phi of x is equal to f of x plus a into x. आता हे a जो आहे तो काहीतरी नंबर असेल, ठीक आहे, जनरली असा नंबर की ज्याच्यासाठी एफ ऑफ एक्स प्लस ए एक्स हा एफ ऑफ एक्स आपल्याला फाय ऑफ एक्स न्यू फंक्शन मिळते. सच दॅट असं फंक्शन डिफाईन करायचं आहे की ज्याच्यामध्ये फाय ऑफ ए आणि फाय ऑफ बीची व्हॅल्यू इक्वल आली पाहिजे, ठीक आहे. फाय ऑफ ए आणि फाय ऑफ बी इक्वल देईल अशा पद्धतीने आपल्याला एफ ऑफ एक्स प्लस ए इंटू एक्स फंक्शन डिफाईन करायचं, ठीक आहे. डिफाईन केलं, आता काय होईल की जर एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे, एक्स हे फंक्शन कंटिन्युअस आहे, ऑब्वियसली एक्स फंक्शन कंटिन्युअस असतं, एव्हरीवेअर पॉलिनॉमियल फंक्शन्स आर कंटिन्युअस आणि एक्स तर कंटिन्युअस आहेच. त्याचा डेरिव्हेटिव्ह पण आपण पाहिला तर तो डेरिव्हेटिव्ह 1 मिळतो फॉर ऑल रिअल व्हॅल्यूज. त्याच्यामुळे एक्स हे फंक्शन क्लोज इंटरवल ए बीवरती कंटिन्युअस आहे, एफ ऑफ एक्स कंटिन्युअस आहे, तर हे फंक्शन जे आहे फाय ऑफ एक्स हे कंटिन्युअस असणार आहे क्लोज इंटरवल ए बीवरती, ठीक आहे. पहिली गोष्ट तर झाली. दुसरी गोष्ट म्हणजे फंक्शन हे डिफरन्शिएबल आहे ओपन इंटरवल ए बीवरती, एक्स हे फंक्शन रिअलवरती डिफरन्शिएबल आहे, तर त्या ठिकाणी कोणत्याही इंटरवलवरती डिफरन्शिएबल असणार आहे, म्हणून एक्स हे फंक्शनसुद्धा डिफरन्शिएबल आहे ओपन इंटरवल ए बीवरती, म्हणून एफ ऑफ एक्स प्लस ए एक्स म्हणजेच फाय एक्स हे फंक्शनसुद्धा डिफरन्शिएबल असणार आहे ओपन इंटरवल ए बीवरती. आणि विथ आपण घेतानाच घेतलेलं आहे की फाय ऑफ ए इक्वल टू फाय ऑफ बी, सो फाय सॅटिस्फाईज ऑल कंडिशन्स ऑफ रोज थिअरम. फाय therefore phi of x is continuous on closed interval ab, differentiable on open interval ab, and phi of a equal to phi of b. Therefore phi satisfy all conditions of रोल्स थेरम. रोल्स थेरमच्या ह्याने कंडिशन्स सॅटिस्फाय केले. आता रोल्स थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाय केल्यामुळे काय होणार आहे, देअरफॉर देअर एक्झिस्ट सी बिलॉंग्स टू ए बी ओपन इंटरवल ए बी सच दॅट फाय डॅश ऑफ सी इक्वल टू 0. आता फाय डॅश ऑफ सी काय मिळणार आहे, फाय ऑफ एक्स जर एफ ऑफ एक्स प्लस ए एक्स असणार आहे तर ह्याचा विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह म्हणजेच फाय डॅश ऑफ एक्स जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी एफ डॅश ऑफ एक्स प्लस ए हा मिळणार आहे. ॲज फाय डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स प्लस ए, देअरफॉर फाय डॅश ऑफ सी is equal to f dash of c plus a, therefore f dash of c is equal to minus a. हा आपल्याला पहिला पॉईंट मिळेल की एफ डॅश ऑफ सी हा मायनस एशी इक्वल येतो, जस्ट बिकॉज फाय डॅश ऑफ सी इक्वल टू 0, फाय डॅश ऑफ एक्स काय असणार आहे तर एफ डॅश ऑफ एक्स प्लस ए, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स, म्हणून फाय डॅश ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स प्लस ए, आणि एक्सची व्हॅल्यू आपण सी पुट केली तर फाय डॅश ऑफ सी इक्वल टू एफ डॅश ऑफ सी प्लस ए, आणि या ठिकाणी हे जे मिळालं आहे ते कशावरून मिळालं तर फाय डॅश ऑफ सी 0 इज इक्वल टू एफ डॅश ऑफ सी प्लस ए, आणि ह्याच्यावरूनच आपण म्हणू शकतोय की एफ डॅश ऑफ सी मायनस ए दोन इकडे शिफ्ट केलं तर मायनस एशी इक्वल आहे. हे पहिला पॉईंट. आता दुसरा पॉईंट काय की एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी, फाय ऑफ ए आणि फाय ऑफ बी इक्वल. आता फाय ऑफ बी इक्वल म्हणजेच काय तर त्याच्यावरून आपण म्हणू शकतो ॲज फाय ऑफ ए इक्वल टू फाय ऑफ बी इम्प्लायजेस. आता या ठिकाणी फाय ऑफ एक्स ऑलरेडी डिफाईन केलं एफ ऑफ एक्स प्लस ए एक्स, जर ए व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला मिळणार आहे एफ ऑफ ए प्लस ए इंटू ए इज इक्वल टू एफ ऑफ बी प्लस ए इंटू बी. ठीक आहे, ए इंटू बी या पद्धतीने आपल्याला मिळतं. आता ह्याच्यामध्ये एच्या व्हॅल्यूज एला मल्टिप्लाय असणार एका साईडला घेऊयात आणि बाकी एका साईडला घेऊयात, तर ह्याच्यावरून आपल्याला मिळेल की एफ ऑफ बी
मायनस एफ ऑफ ए, हे एफ ऑफ ए तिकडे शिफ्ट केलेलं आहे किंवा आपण अशा पद्धतीने घेतलं तरी चालेल. ए हे इकडं मायनस ए इंटू बी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. आता यामध्ये ए दोघातून कॉमन आउट घेते तर या ठिकाणी ए किंवा मायनस एच कॉमन घेऊयात, जे आपल्याला सिम्पल देत इक्वेट करताना सोपं जाईल. तर मायनस ए कॉमन घेतलं तर या ठिकाणी मायनस ए आणि प्लस बी म्हणजेच बी मायनस ए. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण घेऊ शकतो आणि इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. आता ह्याच्यावरून मायनस एची व्हॅल्यू काय मिळेल तर मायनस एला बी मायनस ए मल्टिप्लाय तर तिकडे गेल्यानंतर डिवाइड होईल, म्हणजेच मायनस ए इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवाइड बाय बी मायनस ए, हे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळेल. ठीक आहे, तर आपल्याला काय मिळालं, एफ डॅश ऑफ सी इक्वल टू मायनस ए आणि मायनस ए इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. मायनस ए या ठिकाणी दोन्ही इक्वेशन्समध्ये आहे आणि तो इक्वल टू या ठिकाणी एफ डॅश ऑफ सीचे आहे, या ठिकाणी एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस एचे आहे. सो एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए, जे की आपल्याला रिक्वायर्ड होतं. तर या ठिकाणी आपलं हे जे आहे ते प्रूफ या ठिकाणी मिळतं आहे. अशा पद्धतीने पुन्हा एकदा पाहूयात कशा पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करतील. तर अशा पद्धतीने फंक्शन कंटिन्युअस क्लोजर इंटरवल ए बीवरती आहे, डिफरन्शिएबल ओपन इंटरवल ए बीवरती आहे, तर आपण या लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरममध्ये न्यू फंक्शन डिफाईन करणार आहे जे रोज थेरम्सच्या कंडिशन्स सॅटिस्फाय करेल. मग ह्याच्यामध्ये फाय ऑफ एक्स कसा डिफाईन केला तर एफ ऑफ एक्स प्लस ए इंटू एक्स असं फंक्शन जे एफ ऑफ ए आणि फाय ऑफ ए आणि फाय ऑफ बी इक्वल देईल. या पद्धतीने फक्त डिफाईन करताना एफ ऑफ एक्समध्ये आपण ए एक्स हे ॲड केलेले अशा पद्धतीने की फाय ऑफ ए आणि फाय ऑफ बीच्या व्हॅल्यू इक्वल मिळतील. हे डिफाईन केल्यानंतर न्यू फंक्शन जे आलेले ते कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल असणारच आहे, ह्या कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे. जस्ट बिकॉज एफ ऑफ एक्स कंटिन्युअस क्लोजर इंटरवल ए बी डिफरन्शिएबल ओपन इंटरवल ए बीवरती आहे, एक्स हे फंक्शन कंटिन्युअस क्लोजर इंटरवल ए बी ओपन इंटरवल ए बीवरती डिफरन्शिएबल आहे. आणि ॲड केल्यानंतर आपल्याला ॲडिशनच्या रूल्स माहीत आहेत की दोन क्लोजर कंटिन्युअस फंक्शन्सचे ॲडिशन कंटिन्युअस असते, डिफरन्शिएबल फंक्शनचे ॲडिशन डिफरन्शिएबल असते. तर या ठिकाणी आपल्याला फाय ऑफ एक्स जे आहे ते रोज थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाय करताना मिळेल, म्हणून फाय हे फंक्शनसाठी आपल्याला फाय डॅश ऑफ सी इक्वल टू 0 मिळणार आहे. आणि त्यानंतर जस्ट आपले काही कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तो करत आपण हे जे आहे की एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए आपण बी मायनस ए हे त्या ठिकाणी दाखवू शकतो. सो अशा पद्धतीने आपल्याला हा प्रूफ देतील. आय होप हा प्रूफ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कीप वॉचिंग. थँक्यू.